हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता मी लागले स्वयंपाकाला. रुपालीन ते आत्ता थोड्या वेळापूर्वी गेले. त्यानंतर आता मी बनवणार आहे. आज 15 दिवस झाले, उद्या 15 दिवस होतील भात नाही बनवलेला चिकनचा, तर त्यासाठी आज मी भात बनवणार आहे. असंच आज पाऊस होता त्याच्यामुळं दळण पण नाही मी टाकलं आणि त्याच्यामुळं मग उद्या सकाळच्याला पीठ कमी, त्यामुळं म्हटलं की नको आता भातच बनवावा, कारण उद्या सकाळसाठी मग भात राहिला तर मग थोडंसं पीठ कमी लागेल आपल्याला. हा सगळे छोटे छोटे बारीक विचार करावा लागतो. तर आता मी बनवणार आहे भात, म्हणजे आत्ताचं पण जमेल आणि उद्याचं पण जमेल. तर चला. तर रुपाली तुम्हाला व्हिडिओमधून सांगत असते, मी पण व्हिडिओमधून सांगत असते, आणि कधी कधी आमच्या ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला खोट्या वाटतात, बोर वाटतात, असं तसं. पण जे हे खरं आहे ते आम्ही हे सध्या भोगतोय किंवा सध्या सहन करतो असं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्या म्हणतातच की नाही का, आमच्या घरच्यांना, सासू सासऱ्यांना आमच्यावर विश्वास नाही आहे आणि त्यांना आमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज आहे. ह्या गोष्टी खरं तर बरोबर आहेत. कारण आहे ना, त्या आमच्या सासू सासऱ्यांना किती पण ओरडून सांगितलं ना की आम्हाला एवढे पैसे नाही आहेत. आत्ता तुम्ही व्ह्यू तर आमचे बघत असालच. अगोदरची गोष्ट वेगळी होती की अगोदर येत होते एकत्र असतानाचे कंटेंट वगैरे असायचे, त्याच्यामुळे व्ह्यूज येत होते. आणि आत्ता खूप फरक पडला, खूप म्हणजे खूप फरक पडला, आणि त्याच्यामुळे व्ह्यू काही येत नाही आहे. पण तरी पण आमच्या घरच्यांना ना आमच्याबद्दल फार फार गैरसमज असतात की ह्यांना एवढे पैसे येतच असतील, ह्यांना कोण सांगतं माहीत नाही, कोण सांगतं, कोणता कसा गैरसमज होतो आहे, किंवा मग समजून पण नाही समजायचं असतं हे काय असेल. त्याच्यामुळे पण ते विचार करत असतील किंवा विचार करण्याचं सोडूनच देत असतील. तरी आम्ही भरपूर वेळा सांगतो, आत्ता आमचे व्ह्यूज कमी आहेत त्याच्यामुळे आम्हाला पेमेंट नाही येत जास्त. प्रीतीला मध्यंतरी खूप कमी जर झाले तर एक महिना म्हणजे महिन्याआड पगार येत होता प्रीतीला. तर आमची पण आता तीच सिच्युएशन झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरच्यांना पटवून देणं ना बाबा आपल्या तर अजिबात डोक्यात, म्हणजे ह्याचीच गोष्ट नाही आहे. कारण आपण ज्यांना ती गोष्ट सांगतो ना त्यांना आपल्यावर विश्वास असतो, तर ती आपल्याला सांगायला काय नाही वाटत की हा आपण जे बोलतोय ते हे लोक विश्वास ठेवतील किंवा ऐकतील. ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात कधीच. आणि एकीच्याबद्दल नाही आहे, तिघींच्याबद्दल. जसं की रुपालीने सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये तिच्या, की आमच्यावर त्यांचा विश्वास नाहीच आहे आणि त्यांना मोठा गैरसमज होतो की ह्यांना भरपूर पैसे येत असतील, ह्यांना काय कमी आहे, ह्यांना कशाची कमी आहे, असं तसं. ह्याचे जरी कमी होत असेल तरी त्यांना कंपनीचे जे प्रोडक्ट येतात आणि प्रमोशन येतात, तर त्याचे पण त्यांना व्ह्यूज येत असतील आणि त्याचे पण त्यांना पैसे येत असतील. तर भरपूर आता तुम्ही बघितलं की आता खूप दिवस झाले प्रमोशनचे व्हिडिओ तर मी काय बनवत नाही आहे, कारण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे ते काय होत नाही आहे. तर त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर माझ्याबद्दल रुपालीला किंवा प्रीतीला असं बोलण्यात येतं की नाही का, नाही शीतलकडे जास्त पैसे आहेत आणि तिला जास्त व्ह्यूज येतात किंवा तिला प्रमोशनचे व्हिडिओ येतात कंपन्यांचे ह्यांचे. तर रुपाली सांगण्याचा प्रयत्न करते की नाही आहे, आता त्यांना पण नाही येते आणि त्यांचं बंद झाले. नाही, त्यांना ऐकायचंच नसतं. नाही, तुला नाही माहिती, त्यांना येत असेल. म्हणजे आता ह्या गोष्टी रुपालीला जास्त माहिती का आईन त्यांना जास्त माहिती, म्हणजे हे स्वतःचेच घोडे पुढे चालवायचे हे असं आहे. तर आता घरासाठी जरी म्हटलं तरी घरासाठी ह्यांनी कसं केलं असेल, काय केलं असेल, हे त्यांच्या मनात भरपूर शंका असतात. आणि सांगितलं तिकडून पण हे की आम्हाला देत नाही, आणि ती अडचणी आहेत, हे आहेत, ते आहेत, असे तसे. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे मी सांगितलं नाही आहे, तुम्हाला तर माहीत नसणारच, आणि मी जास्त कोणाला सांगितलं नाही. घरासाठी मी प्रयत्न करते, तर घरासाठी मी पैसे कुठून अरेंज केले किंवा काय केलं, कसं केलं, तर हे एक मोठा गुपितच आहे. मी अजून घरच्यांना पण नाही सांगितलं आणि काहीच नाही. थोडंफार त्यांना माहीत आहे पण तरी पण नाही सांगितलं. म्हटलं नको, हे जास्तच म्हणजे अजूनच शंकेच्या भावनेने आपल्याकडं बघणार.
ठीक आहे. तर आमच्या घरच्यांना किती पण पैसे आले ना तर ते नुसते खाण्यावारी आणि मौज मजा करण्यावारीच जात असायचे पहिले. असं नव्हतं की भरपूर कमी इन्कम यायचं. आम्ही एकत्र होतो ना तेव्हा माझ्या मिस्टरांचे पैसे 20,000 रुपये, रुपालीच्या मिस्टरांचे त्यांचं पण 17-18 हजार रुपये, त्यानंतर माझ्या सासऱ्यांचे पण 15-1 हजाराच्या पुढेच, माझ्या छोट्या दिराचे पण 10-12 हजार रुपये. त्यानंतर आमचं जे घर आहे जे आम्ही भाड्याने दिलेले त्याचे पण 6-7 हजार रुपये यायचे. त्यानंतर आमचं कर्जतला जे घर आहे त्यावेळेस ते पण भाड्याने दिलं होतं आणि त्याचे पण ते 4-5 हजारापर्यंत येत होतं भाडं. म्हणजे हे किती मिळून झाले भाडं हे तुम्ही अंदाजा लावू शकता की जेमतेम किती हजारापर्यंत ते जात असेल. एक 60-65 हजारापर्यंत तर जातच असेल. ठीक आहे. तर महिन्याला एवढा खर्च जो आहे ना तो आमच्या घरच्यांना, आता एकत्र असल्यामुळे फॅमिली मोठी त्याच्यामुळे खाणं हे लागणारच, पण एकत्र होतं त्याच्यामुळे घर मोठं होतं आणि घराचं रेंट फक्त एकच. एवढ्या सगळ्यांच्यामध्ये ते रेंट देणं काही अवघड नव्हतं. पण तरी पण एवढं सगळं मिळून आहे ना सगळे पैसे जायचे. शेवटी 1 रुपया पण राहत नव्हता. आणि नंतर दुसऱ्या वेळेस अजून महिना बाकी असायचा, महिन्याला 4-5 दिवस अजून बाकी असायचे आणि त्याच्या अगोदरच पैसे सगळे संपलेले असायचे. आणि तेव्हा दुसऱ्यांकडनं घेण्याची वेळ यायची. म्हणजे एवढे सगळं घरामध्ये असून एवढे सगळे घरामध्ये कमावते असूनसुद्धा काय उपयोग नव्हता. तेव्हा आम्ही यूट्यूबला आमचं इन्कम नव्हतं होत. आम्ही कशातच म्हणजे काहीच सुरुवात नव्हती केलेली तेव्हाची गोष्ट आहे. पण हे सगळं म्हणजे 60-65-70 हजारापर्यंत जो महिना आहे तो असाच जायचा. म्हणजे सगळे पैसे असेच जायचे. 1 रुपयासुद्धा बचत नव्हती त्याच्यामध्ये, 1 रुपया सेविंग नव्हती, काय नव्हतं. आणि शेवटी ते खाण्यावरीच जायचे सगळे. मी एवढं सगळं असताना सगळे पैसे, आणि माझे मिस्टर तर मला तेव्हापासून म्हणजे मला कधी गरजच नाही लागली की आम्ही पैसे साठवावे. आम्ही असं विचार करायचो की आई आहेत त्या साठवतील, त्या करतील, त्यांच्याकडे त्यांची मुलं देतात, त्यांचे मिस्टर देतात, तर आपण कोण विचारणार आहे ना. आता त्या करतायत म्हणलं आम्ही कोणाच लक्ष नाही दिलं. तुम्ही तुमचं करा, तुम्ही तुमचं काय करायचं ते करा, काय भाजी आणायची ते आणा. आणि असं नाही की आमचे सासरे असायचे ना तर ते रोजचे चिकन मटन हे रोजचं असायचं. रोज चिकन मटन शिवाय ते किती 500 ते 1,000पर्यंत रोज घरात द्यायचे. आणि शेवटी ह्या सगळ्यांचे पैसे म्हणजे एवढा पैसा जायचं तरी कुठे, ह्याचं मला ना नवलच वाटतं कधी. आणि कधी वाटायचं हो जात असेल, एवढी मोठी फॅमिली आहे. पण आत्ता जसं आम्ही करायला लागलो ना तसा अंदाजा येतोच. कारण मागच्या दिवसापेक्षा आत्ताच्या दिवशी जास्त महागाई आहे. आणि तेव्हा घरभाडं पण कमी होतं. आणि आत्ताचं घरभाडं म्हणाल ना तर आत्ताचं महागाई 1 BHK म्हणलं तरी 10.5-11पर्यंत 1 BHKचं भाडं आहे. आणि तेव्हा आम्हाला 9.5 पासून सुरू होतं, 9.5-10. आणि एकत्र फॅमिली असल्यामुळं तर काय एवढं वाटायची गरज नव्हती. पण तरी पण तेवढे पैसे काय पुरत नव्हते. तुम्ही अंदाजा लावू शकता की म्हणजे जेव्हा पैसे साठवायची गरज होती तेव्हा हे म्हणजे काय केलं असेल ह्यांनी. तर आता कधी प्रीती विचारते भाऊजींना की तुम्ही जेव्हा काम करत होता तेव्हा मग कुठे गेले ते पैसे. तर ते पैसे आम्ही घेतलेले नाही आहेत. ते पैसे जे आहेत ना ते त्यांच्याच आईने त्यांच्या घरासाठी वापरले. आणि त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना की तू बाबा काम करतोयस ना तर तुझे पैसे मी बाजूला ठेवते, एक थोडेफार, जास्त नाही तर 5-6 हजार रुपये तरी बाजूला ठेव. आणि तसं तर त्यांचा PF पण येत होता, पण तो पण काही कारणास्तव काढण्यात आला आणि तो पण खर्च करण्यात आला. असं करत सगळं इन्कम जी आहे ती महिन्याला संपून जात होती. आणि शून्य बचत असायचे. आणि महिन्याच्या शेवटी असं दुसऱ्यांना मागायची वेळ यायची. एवढं हे सगळं असून आणि तेव्हा पण आमच्या अंगावरती कर्ज होतं, तरी पण आम्ही 20,000 रुपये हातात द्यायचो आईंच्या. आम्ही 1 रुपया घेत नव्हतो.
हे असं सगळं असताना परत आमच्यावरच त्यांचा काय म्हणायचं, आमच्यावरच त्यांचं हे गैरसमज झाला आहे की ह्यांच्याकडे लय पैसे आहेत. आता आमच्याकडे लय पैसे कुठून येणार, का आम्ही पहिल्यापासून हातात ठेवलेत का पैसे जेव्हा आमच्याकडे यायला. म्हणजे विश्वास नावाची चीजच नाही आमच्यावरती, म्हणजे आमच्यावर विश्वासच नाही आणि गैरसमज भरपूर होत आहेत त्यांना. आता काय करायचं हे आम्हालाच कळेना.